नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पाहणार आहोत. काय आहे योजना, कसा करायचा अर्ज, चला तर मित्रांनो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, नुकतेच आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. खेड्यापाड्यावरून मोठ्या शहरात उच्च शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा होतकरू विद्यार्थी मोठ्या शहरात यांचे हाल होतात. कारण यापैकी बहुतांश विद्यार्थी हे सामान्य परिवारातून आलेले असतात. त्यातल्या त्यात उच्च शिक्षणाचा खर्चही मोठा असतो. म्हणून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरिता राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे? गरीब कुटुंबातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतिगृहाचा खर्च मिळावा या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याकरिता शासनाद्वारे आर्थिक मदत थेट त्यांच्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक शुल्क त्यांना मिळणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पात्रता आपण पाहणार आहोत. योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारा विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. सदर आर्थिक मदत केवळ उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांकाशी लिंक बँक अकाउंट असणे अनिवार्य आहे. मित्रांनो, या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, सदर योजनेचा शासन निर्णय नुकताच शासनाकडून जाहीर झाला असून अद्याप योजनेसाठी अर्ज तसेच लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबींसंदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक काही कागदपत्रे आपण पाहणार आहोत. जसे की जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक डिटेल्स, मोबाईल क्रमांक, कायमचा रहिवासी प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हे तुम्ही काढले नसतील तर हे डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा. तरी मित्रांनो, जो कोणी यामध्ये पात्र असेल अशांनी अर्ज करायचा आहे. आणि अशाच नवनवीन योजनांसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.